नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 मॅथ्स यामधील चॅप्टर नंबर 3 इंटिजर्स यामधील प्रॅक्टिस सेट 5 पाहणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन दिला आहे ऍड। आता या ठिकाणी आपल्याला नंबर्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची आहे। आता या ठिकाणी आपण या नंबर लाईनचा उपयोग करणार आहोत। बघा, आता या ठिकाणी ही जी नंबर लाईन असते या ठिकाणी सेंटरला 0 आहे, म्हणजे हा ओरिजिन आहे। नंतर 0च्या उजव्या बाजूला पूर्ण पॉझिटिव्ह नंबर्स आहे, 0च्या डाव्या बाजूला पूर्ण निगेटिव्ह नंबर्स आहे। आता आपल्याला करायची आहे ऍडिशन। आता ऍडिशन कशी करायची? ऍडिशन करताना नेहमी आपण पहिला नंबर बघायचा आहे। पहिला नंबर या ठिकाणी दिलेला आहे 8। 8 मध्ये किती ऍड करायचे आहे? 6। म्हणून ऍडिशन करताना नेहमी उजव्या बाजूला जावे। म्हणजे या ठिकाणी बघा, हा 8 नंबर मिळाला। आता आपल्याला त्यामध्ये किती नंबर ऍड करायचा आहे? 6 नंबर। म्हणून आपण 8 नंबरला सोडून द्यायचा आहे आणि 6 नंबर पुढे काउंट करत जायचे। बघा, आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6। आता या ठिकाणी नंबर लाईनवर मी फक्त 12 पर्यंतचे नंबर लिहिले होते। आता 12 नंतर 13 आणि 14, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळाला आहे? 8 प्लस जर आपण 6 केले तर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळणार आहे 14। जरी आपण साधी बोटावर मोजून ऍडिशन केली असती तरी सुद्धा आपल्याला 14 आन्सरच मिळाले असते। आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत। 9 प्लस ब्रॅकेटमध्ये -3 इक्वल टू। आता अशा प्रकारचे जर उदाहरण असले तर काय करायचे? आता या ठिकाणी प्लस आणि मायनस साइन ह्या दोन्ही साइन आपल्याला जवळ जवळ आलेले आहेत। म्हणून नेहमी लक्षात ठेवावे, 9 प्लस आणि मायनस साइन जर जवळ जवळ आलेल्या असतील तर या प्लस आणि मायनसचे रूपांतर मायनस मध्ये होते। नंतर नंबर आहे पुढचा 3। बघा, पुन्हा सांगते आहे, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 9 प्लस ब्रॅकेटमध्ये -3। आता काय करायचे आहे? प्लस मायनस जर जवळ आले या प्रकारे तर प्लस मायनसचं रूपांतर मायनस मध्ये होतं आणि हा 3 नंबर जसा आहे तसा। हे जे आलेलं आहे हे आपण नंबर लाईनवरच सोडवणार आहोत। पहिल्यांदा 9 नंबर शोधायचा आहे नंबर लाईनवर। हा आहे आपला 9 नंबर। आपल्याला 9 मधून 3 सबट्रॅक्ट करायचे आहे। सबट्रॅक्ट करताना नेहमी डाव्या बाजूला जावे। बघा, आता कशा प्रकारे 9 नंबर मिळालेला आहे, त्यामधून 3 सबट्रॅक्ट करायचे आहे। म्हणून 1 2 3 आन्सर मिळाला आपल्याला 6। थर्ड एक्झाम्पल बघणार बघूया। 5 प्लस ब्रॅकेटमध्ये -6। आता या उदाहरणात सुद्धा आपल्याला प्लस मायनस साइन जवळ जवळ मिळालेली आहे। म्हणून 5 प्लस मायनसचं रूपांतर झालं मायनस आणि 6। आता आपल्याला 5 नंबर मधून 6 नंबर मायनस करायचा आहे। सुरुवातीला 5 नंबर बघायचा आहे नंबर लाईनवर। हा मिळाला आपल्याला 5 नंबर। त्यामधून आपल्याला किती नंबर कमी करायचे आहे? 6। सबट्रॅक्शन करताना नेहमी दिलेल्या नंबरच्या डाव्या बाजूला जावे। बघा, आता या ठिकाणी 5 नंबर मिळाला। आपल्याला 6 जो नंबर आहे ते कमी करायचे आहे। म्हणून 1 2 3 4 5 6 म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला? -1 इक्वल टू -1। या प्रकारे आपण हे सोडवून घेतलं। बघा, आता चौथं उदाहरण बघूया। -7 प्लस 2। आता या उदाहरणामध्ये ही जी मायनसची साइन आहे आणि प्लसची साइन आहे ही जवळ जवळ नाहीये। मुलं नेहमी हीच चुकी करतात, मायनस आणि प्लस दिसले की त्याचं रूपांतर मायनस मध्ये करून टाकतात, परंतु ते अगदी चुकीचं आहे। या ठिकाणी मायनस नंतर 7 नंबर आहे, मग प्लस आहे आणि 2 आहे। म्हणून या ठिकाणी आता आपण संख्या रेषेवर सोडवणार। या ठिकाणी नंबर लाईनवर -7 नंबर आपण शोधून घेतला। -7 प्लस 2 करायचे। प्लस करताना नेहमी उजवीकडे जावे। म्हणजे या ठिकाणी ह्या नंबर पासून आपण उजवीकडे जाणार आहोत। -7 आहे, प्लस 2 करायचे 1 2 म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं -5। नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत। -8 प्लस 0। आता या ठिकाणी हा जो दिलेला नंबर आहे -8 प्लस 0, कोणत्याही नंबरमध्ये जर आपण 0 ऍड केला तर आपल्याला हा जो नंबर आहे तेच आन्सर मिळणार। म्हणजे या ठिकाणी आपल्याला -8च आन्सर मिळणार। फॉर एक्झाम्पल, एक्स्ट्रा एक्झाम्पल सांगत आहे। बघा, जर आपल्याला 4 प्लस 0 केलं तरी आपल्याला 4च आन्सर मिळणार। 100 प्लस 0 केला तरी आपल्याला 100च आन्सर मिळणार। -50 प्लस 0 केला तरी आपल्याला -50च आन्सर मिळणार। म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये जर तुम्ही 0 ऍड केला तर तुम्हाला तोच नंबर आन्सर म्हणून मिळत असतो। आता नेक्स्ट उदाहरण बघणार आहोत। -5 प्लस ब्रॅकेटमध्ये -2।
बघा आता या उदाहरणामध्ये सुरुवातीचा नंबर आहे -5, प्लस मायनस साइन जवळ आलेले आहे म्हणून याचे रूपांतर मायनस मध्ये झाले, नंतर 2. आता सुरुवातीचा नंबर आहे -5, नंबर लाईनवर शोधायचा आहे -5 नंबर, नंतर त्यामधून कमी करायचे आहे 2. सबट्रॅक्ट करताना नेहमी डाव्या बाजूला जावे. -5 नंबर मिळालेला आहे, 2 नंबर कमी करायचा आहे, 1 2. आन्सर मिळाला आपल्याला -1. या सर्व उदाहरणांसाठी मी या नंबर लाईनचाच वापर हे उदाहरण तुम्हाला सोडवून दाखवलंय, जेणेकरून तुमची कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द टेबल गिव्हन बिलो. आता या ठिकाणी बघा या प्रकारचा आपल्याला टेबल दिलेला आहे. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी नंबर्स दिलेले आहे, या ठिकाणी प्लसचं साइन आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा नंबर्स दिलेले आहे. बघा आता या ठिकाणी कशा प्रकारे हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सुरुवातीचा नंबर आहे -2, -2 प्लस 8 इक्वल टू. आता या ठिकाणी हे आन्सर सोडवून दाखवलेलं आहे. सेकंड आपल्याला एक्झाम्पल करायचं आहे. सेकंड नंबर आहे 6, लिहिणार 6, नंतर घ्यायची आहे प्लसची साइन, नंतर पहिला नंबर आहे 8 इक्वल टू. सर्व उदाहरण पहिल्यांदा मांडून घेणार आहोत, नंतर आपण सोडवणार आहोत. तिसरा नंबर दिलेला आहे 0, म्हणून या ठिकाणी आपण लिहून घेतला हा 0 प्लस ही प्लसची साइन प्लस 8 इक्वल टू. आन्सर आपण नंतर लिहिणार आहोत. शेवटचा नंबर आहे -4, नंतरची साइन घ्यायची आहे प्लस, नंबर आहे 8 इक्वल टू. या प्रकारे आपण हे एक्झाम्पल्स लिहून घेतले. बघा आता पहिलं एक्झाम्पल सोडवणार आहोत 6 प्लस 8. आता हे जे एक्झाम्पल आहे आपण काउंट करून सुद्धा डायरेक्टली आन्सर लिहू शकतो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे 14. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 0 प्लस 8. या ठिकाणी कोणत्याही नंबरमध्ये जर आपण 0 ऍड केला तरी आपल्याला तोच नंबर आन्सर म्हणून मिळतो, म्हणून या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे 8. नेक्स्ट आहे -4 प्लस 8. आता या ठिकाणी आपण नंबर लाईनचा वापर करून हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. पहिला नंबर आहे -4. या ठिकाणी हा -4 नंबर मिळालेला आहे, प्लस 8 करायचे आहे. प्लस करताना नेहमी आपण उजवीकडे जात असतो. आता या ठिकाणी नंबर ऍड करायचा आहे 8, म्हणून 8 डिजिट आपण सरकणार उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. आन्सर काय मिळाला आपल्याला 4. या ठिकाणी लिहिणार 4 म्हणजेच +4. या प्रकारे सुद्धा आपण हे लिहू शकतो. आता सेकंड बघणार आहोत. सेकंड तक्ता आपल्याला कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट नंबर आहे -2, लिहून घेतला, प्लसची साइन घ्यायची आहे, सेकंड डिजिट होता 4 इक्वल टू. नेक्स्ट 6 प्लस 4 इक्वल टू. नेक्स्ट आहे 0 प्लस 4. नेक्स्ट आहे -4 प्लस 4 इक्वल टू. आता नेक्स्ट तक्त्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. नंबर दिलेला आहे -2, लिहिला इथे या ठिकाणी -2 प्लस साइन दिलेली आहे -3 इक्वल टू. नेक्स्ट नंबर आहे 6 प्लस ब्रॅकेटमध्ये आहे -3 इक्वल टू. नेक्स्ट नंबर आहे 0 प्लस -3 ब्रॅकेटमध्ये -3 इक्वल टू. नेक्स्ट नंबर आहे -4 प्लस ब्रॅकेटमध्ये -3, -4 प्लस ब्रॅकेटमध्ये -3 इक्वल टू. आता सुरुवातीला आपण हे दोन तक्ते सोडवून घेणार आहोत. बघा आता पहिलं एक्झाम्पल आहे -2 प्लस 4. या ठिकाणी -2 दिलेला आहे, प्लस 4 करायचा आहे. प्लस करताना नेहमी उजवीकडे जातो, म्हणून 1 2 3 4. आन्सर मिळाला आपल्याला 2. नेक्स्ट आहे 6 प्लस 4. 6 प्लस 4 आपण डायरेक्टली करून सुद्धा आन्सर काढू शकतो, म्हणजे आपल्याला 10 मिळालेला आहे. नेक्स्ट आहे 0 प्लस 4. आता कोणत्याही नंबरमध्ये जर 0 ऍड केला तर आपल्याला तोच नंबर मिळतो, म्हणून या ठिकाणी आन्सर मिळाला आहे 4. नेक्स्ट आहे -4 प्लस 4. या ठिकाणी -4 नंबर आहे, प्लस करायचा आहे. प्लस करताना नेहमी उजवीकडे जातो, प्लस 4 करायचे आहे. उजवीकडे जायचं आहे 4 डिजिट, 1 2 3 4. आन्सर मिळालं या ठिकाणी 0. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघणार -2 प्लस -3. बघा आता या ठिकाणी हेच एक्झाम्पल आपण या प्रकारे लिहिणार. -2 प्लस मायनसचं रूपांतर झालं -3 इक्वल टू. आता या ठिकाणी -2 नंबर लाईनवर बघायचा आहे, -3 करायचे आहे. मायनस करताना नेहमी डाव्या बाजूला जातो, 3 डिजिट 1 2 3, -5 नंबर आपल्याला आन्सर मिळालेला आहे. नेक्स्ट करायचं आहे आपल्याला एक्झाम्पल 6 प्लस मायनसचं रूपांतर झालं मायनस आणि 3 इक्वल टू. 6 - 3 केले तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 3. नेक्स्ट 0 प्लस मायनस आणि 3.
0 मायनस जर 3 केले तर या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी नंबर लाईनवर करून दाखवते 0 आहे, आपल्याला मायनस करताना नेहमी डावीकडे जावे लागते. किती डिजिट? 3 डिजिट. 1 2 3 म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला -3. नेक्स्ट एक्झाम्पल बघा -4 या ठिकाणी प्लस मायनसचं रूपांतर झालं मायनस आणि 3 इक्वल टू. बघा आता -4 नंबर या ठिकाणी आहे, -3 करायचे आहे. मायनस करताना नेहमी आपण डावीकडे जातो म्हणून -4 किती डिजिट सरकणार आपण? 3. 1 2 3 आन्सर मिळाला आपल्याला -7. आता शेवटचा हा जो कॉलम आहे तो कंप्लीट करणार. आता फर्स्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी -2 प्लस लास्ट हा या ठिकाणचा या कॉलम मधला नंबर आहे -5 इक्वल टू. आता हेच एक्झाम्पल आपण या प्रकारे लिहिणार -2 प्लस -5 इक्वल टू. बघा आता नंबर लाईनवर -2 नंबर हा आहे, -5 करायचे आहे म्हणून आपण डावीकडे जाणार. -2च्या डावीकडे -2 मध्ये किती डिजिट करणार आहे? सबट्रॅक्ट 5. 1 2 3 4 5 आन्सर मिळाला आपल्याला -7. नेक्स्ट बघा 6 प्लस -5 लिहिणार. एक्झाम्पल 6 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 इक्वल टू. बघा आता याचं कन्व्हर्जन 6 प्लस मायनस झाले -5 इक्वल टू. 6 - 5 केले तर आन्सर मिळाला आपल्याला 1. नेक्स्ट 0 प्लस -5 0 प्लस -5 0 प्लस मायनस झाले -5 इक्वल टू. बघा आता 0 - 5 करायचे. या ठिकाणी 0 नंबर आहे, 5 नंबर मायनस करायचा आहे म्हणून आपण डावीकडे जाणार 0च्या. 1 2 3 4 5 आन्सर मिळाला आपल्याला -5. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता या ठिकाणी -4 नंबर दिलेला आहे. -4 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 -4 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 इक्वल टू. या ठिकाणी बघा -4 प्लस -5 इक्वल टू. आता या ठिकाणी -4 नंबर आहे आणि 5 नंबर मायनस करायचा आहे म्हणून बघा डावीकडे जाणार. 1 2 3 4 5 आन्सर मिळालं -9. अशा प्रकारे हा तक्ता आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 5 कंप्लीट सोडवून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 4 जो आहे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. धन्यवाद.